टीव्ही9 पोलस्ट्रॅटच्या एक्झिट पोलनुसार ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर जिंकण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे, तर रवींद्र वायकर यांच्या पराभवाचा अंदाज एक्झिट पोल वर्तवतायत. तर मध्य मुंबईतून टीव्ही9 पोलस्ट्रॅटच्या एक्झिट पोलनुसार काँग्रेसच्या वर्षा गायकवाड जिंकण्याची शक्यता आहे, तर भाजपचे उज्ज्वल निकम यांचा पराभव होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. पुणे लोकसभेत टीव्ही9 पोलस्ट्रॅटनुसार मुरलीधर मोहोळ आघाडीवर असतील, तर रवींद्र धंगेकर आणि वसंत मोरे पिछाडीवर असण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. कल्याणमध्ये टीव्ही9 पोलस्ट्रॅट पोलनुसार श्रीकांत शिंदे जिंकण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय, तर वैशाली दरेकर यांचा पराभव होण्याची चिन्ह आहेत. बीडमधून महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे बाजी मारण्याची शक्यता असल्याचं टीव्ही9 पोलस्ट्रॅटच्या पोलमधून समोर आलंय, तर महाविकास आघाडीचे बजरंग सोनवणे हे पराभूत होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. कोल्हापूरमधून महाविकास आघाडीचे शाहू महाराज जिंकण्याचा अंदाज टीव्ही9 पोलस्ट्रॅटमध्ये वर्तवण्यात आलाय, तर महायुतीचे संजय मंडलिक हे पिछाडीवर असण्याचा अंदाज पोलमध्ये वर्तवण्यात आलाय. टीव्ही9 पोलस्ट्रॅटच्या पोलनुसार सिंधुदुर्गातून नारायण राणे आघाडीवर असण्याचा अंदाज एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आलाय, तर महाविकास आघाडीचे विनायक राऊत पिछाडीवर असल्याचा अंदाज आहे. रायगड लोकसभेत टीव्ही9 पोलस्ट्रॅटनुसार अनंत गीते जिंकण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय, तर सुनील तटकरे हरण्याची शक्यता आहे. लोकसभेच्या निवडणुकीत टीव्ही9 पोलस्ट्रॅटच्या पोलनुसार नाशिकमध्ये राजाभाऊ वाजे आघाडीवर, तर हेमंत गोडसे पिछाडीवर असण्याची शक्यता आहे. टीव्ही9 पोलस्ट्रॅटच्या पोलनुसार दिंडोरी लोकसभेत भास्कर भगरे विजयी होण्याची शक्यता आहे, तर भारती पवार पिछाडीवर राहतील असा अंदाज वर्तवण्यात आलाय. याच पोलस्ट्रॅटनुसार नंदुरबार लोकसभेत हिना गावित विजयी होतील असा अंदाज वर्तवण्यात आलाय, तर गोवाल पाडवी पराभूत होऊ शकतात अशी शक्यता पोलमध्ये वर्तवण्यात आली आहे. टीव्ही9 पोलस्ट्रॅटच्या पोलनुसार अमरावतीतून नवनीत राणा जिंकण्याची शक्यता आहे, तर बळवंत वानखेडे आणि बुब यांचा पराभव होण्याचा अंदाज आहे. टीव्ही9 पोलस्ट्रॅटच्या पोलमध्ये अहमदनगरमधून मवियाचे निलेश लंके बाजी मारण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय, तर महायुतीचे सुजय विखे पाटील पिछाडीवर असण्याचा अंदाज आहे. माढ्यातून महाविकास आघाडीचे शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील जिंकण्याची शक्यता आहे, तर महायुतीचे भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पराभवाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. टीव्ही9 पोलस्ट्रॅटच्या पोलनुसार चंद्रकांत खैरे जिंकण्याचा अंदाज आहे, तर संदीपान भुमरे आणि इम्तियाज जलील यांचा पराभव होण्याची शक्यता आहे. टीव्ही9 पोलस्ट्रॅटच्या पोलनुसार रावसाहेब दानवे जिंकण्याचा अंदाज आहे, तर कल्याण काळे आणि मंगेश साबळे यांचा पराभव होण्याचा अंदाज आहे. टीव्ही9 पोलस्ट्रॅटच्या एक्झिट पोलनुसार काँग्रेस मवियाच्या उमेदवार प्रणिती शिंदे जिंकण्याचा अंदाज आहे, तर सोलापुरात भाजप महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांचा पराभव होऊ शकतो असा अंदाज आहे. टीव्ही9 पोलस्ट्रॅटनुसार रावेर लोकसभेत रक्षा खडसे विजयी होतील असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे, तर श्रीराम पाटील यांचा पराभव होईल अशी शक्यता आहे. टीव्ही9 पोलस्ट्रॅटच्या पोलनुसार चंद्रपूरमध्ये महाविकास आघाडीच्या प्रतिभा धानोरकर आघाडीवर असण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे, तर महायुतीचे सुधीर मुनगंटीवार पिछाडीवर असल्याचा अंदाज टीव्ही9 पोलस्ट्रॅटच्या पोलमध्ये वर्तवण्यात आलाय. एनडीए आघाडीला लोकसभा निवडणुकीत 400हून जास्त जागा मिळणार असल्याचा विश्वास भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी व्यक्त केलाय. लोकसभा निवडणुकीत एनडीए आघाडी विजयी होणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. लोकसभा निवडणुकीतील शेवटच्या 7व्या टप्प्यातील मतदान पार पडलं, त्यामुळे आता सगळ्यांच्याच नजरा 4 जूनच्या मतमोजणीच्या दिवसाकडे लागल्या. लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडी 295हून जास्त जागा जिंकेल असा दावा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केलाय. निवडणुकीत इंडिया आघाडी जिंकणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. दिल्लीत इंडिया आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत खरगे यांनी हा दावा केलाय. लोकसभा निवडणुकीत 294 जागांचं डिपॉझिट इंडिया आघाडीनं वाचवलं तरीही खूप आहे असा टोला भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी लगावला. पंतप्रधान पदाचा चेहरा कोण यासाठी इंडिया आघाडीचे नेते आता बैठका घेत आहेत, मात्र प्रत्यक्षात विरोधी पक्षनेते पदही काँग्रेसला मिळणार नाही अशा शब्दात शेलार यांनी खरगेंच्या वक्तव्याचा समाचार घेतला. दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक झाली आणि त्यावरूनच आशिष शेलार यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. खरगेजी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ध्यान साधना पूर्ण झाली। तामिळनाडूतील कन्याकुमारीमध्ये त्यांनी तब्बल 45 तास प्रदीर्घ ध्यान साधना केली। विवेकानंद पाषाण स्मारक इथे त्यांनी गुरुवार संध्याकाळपासूनच ध्यान सुरू केलेलं होतं। त्यानंतर त्यांनी तामिळ संत थिरुवल्लूर यांचं दर्शन घेऊन हार अर्पण केला। प्रतिमा पर पुष्प रखे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गुजरातमध्ये कुटुंबियांसह देवदर्शनासाठी गेले होते। त्यांनी गुजरातमधल्या गीर सोमनाथ इथे मंदिरात सपत्नीक प्रार्थना केली। चंद्रपूर लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडून स्ट्रॉंग रूमसह व्यवस्थेची पाहणी करण्यात आली आहे। एकूण मतमोजणी टेबल्सची संख्या 101 आणि उपलब्ध कर्मचाऱ्यांची संख्या 379 असेल। प्रशासनाकडून मतमोजणी प्रक्रियेची युद्धपातळीवर तयारी करण्यात येते। लोकसभा निवडणुकीत कोणीही उमेदवार पडला किंवा निवडून आला तरी बोलू नका असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केलंय। सगळे सोयरेची अंमलबजावणी केली नाही तर सर्व समाजाला घेऊन 288 उमेदवार उभे करणार असा इशारा जरांगेंनी पुन्हा दिलाय। त्यासोबतच 4 जूनपासून उपोषणावर ठाम असल्याचंही जरांगे म्हणाले। शरद पवार गटाचे जयंत पाटील 4 जून नंतर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असा दावा अजित पवार गटाच्या सूरज चव्हाण यांनी केलाय। जयंत पाटलांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधींची वेळ मागितल्याचा खळबळजनक दावाही त्यांनी केला। चव्हाणांच्या या दाव्याला शिंदे गटाच्या शिरसाट यांनी दुजोरा दिलाय। काल पूर्वीच इंदापुरात सुप्रिया सुळे यांच्या विजयाचे बॅनर झळकले। सुप्रिया सुळे प्रचंड बहुमतानं विजयी झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन असं या बॅनरवर लिहिण्यात आलं। ओबीसी सेल इंदापूर शहराध्यक्ष मयूर शिंदे या कार्यकर्त्यांना हे बॅनर लावले। कोकण पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली। कुडाळमध्ये ही बैठक झाली, ज्याला केंद्रीय मंत्री नारायण राणे, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। या बैठकीत पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आलं। आपले पुरोहित आणि मंत्र्याची चेष्टा करणाऱ्या व्यक्तीसोबत आपण स्टेजवर बसणार नाही असा पवित्रा आपण अमोल मिटकरी यांच्याबाबत बारामतीतल्या एका सभेत घेतला होता असा किस्सा भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी सांगितला। यावेळी त्यांनी ब्राह्मण समाज चुकत असेल तर जरूर ऐकून घ्या, त्यात दुरुस्ती करा, मात्र विनाकारण कोणी शेपटीवर पाय दिला तर सोडायचं नाही असा सल्ला दिला। पुण्यातल्या हिंजेवाडीतून 37 आयटी कंपन्या राज्याबाहेर गेल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता। त्याचा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी समाचार घेतलाय। महाविकास आघाडी सत्तेत असताना हिंजेवाडीतील 37 पैकी 13 कंपन्या स्थलांतरित झाल्याचा आरोप सामंत यांनी केलाय। राज्यभरात निवडणूक निकालाची उत्सुकता वाढलेली आहे। कार्यकर्त्यांनी जल्लोषाची तयारी पूर्ण केलेली आहे। संभाजीनगरमध्ये विजयाचा गुलाल कोण उधळणार याकडे लक्ष लागलंय। नागपूरमध्ये विभागीय आयुक्तांनी पावसाळ्यापूर्वी सर्व प्रशासकीय यंत्रणांची बैठक घेतली। यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस बरसण्याचा अंदाज असल्यानं सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश आयुक्त विजयालक्ष्मी बिदरिया यांनी दिलेत। धाराशिवच्या अजित पवार गटाच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्यावर विनापरवानगी सभा घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। अर्चना पाटील यांनी 19 एप्रिलच्या सभेची परवानगी घेतली नव्हती। तब्बल 43 दिवसांनंतर अर्चना पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। पंढरपूर विठ्ठल मंदिरातील तळघरात सापडलेल्या मूर्तींची मंत्री आदिती तटकरे यांनी पाहणी केली। यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांकडून मूर्तींची माहिती घेतली। त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे दीपक साळुंखे येथे उपस्थित होते।